सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना नमस्कार. जर तुमचा मुलगा, मुलगी किंवा तुमचे विद्यार्थी तुमचे कोणीही नातेवाईकांपैकी, मित्र-मैत्रिणींपैकी कोणीही जर इयत्ता 10वीत किंवा 12वीत असतील, तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण गव्हर्नमेंटचा एक नवीन जी-आर आलेला आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे. तो जी-आर काय आहे? तर जी-आर आहे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक याच्या बाबतीत. गुणपत्रक म्हणजे तुमची मार्कशीट आणि प्रमाणपत्रक म्हणजे सर्टिफिकेट. आता आपण लोकं म्हणजे मी स्वतः ज्यावेळेला पास झाले त्यावेळेला गुणपत्रक घ्यायला आधी जावं लागायचं. रिझल्ट ज्या दिवशी यायचा त्या दिवशी आपण मार्कशीट घ्यायला जायचो आणि त्याच्यानंतर 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिनाभराने वगैरे प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र आपल्याला शाळेतनं मिळायचं किंवा 11वी-12वीला कॉलेजमधनं मिळायचं. तो हे जे प्रमाणपत्र आणि गुणपत्रक वेगळं-वेगळं मिळायचं, त्या बाबतीत गव्हर्नमेंटचा एक मोठा जी-आर आलेला आहे. जी-आर असं सांगतो, की यापुढे आपल्याला गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक स्वतंत्र न देता एकत्रित कॉन्सॉलिडेटेड फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत. म्हणजे काय? तर तुम्हाला 2 वेळा वेगळ्या-वेगळ्या वेळेला शाळेमध्ये, कॉलेजमध्ये जाण्याची गरज नाहीये. तुम्ही एकदाच गेलात, की तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही डॉक्युमेंट्स मिळणार आहेत. यासोबतच अजून एक छोटासा बदल झालेला आहे. तो बदल काय आहे? तर आपल्या वेळेला म्हणजे आत्तापर्यंत जे कोणी 10वी-12वी होऊन गेलेले आहेत ऑलरेडी, त्या सगळ्यांसाठी आपलं जे नावाचं फॉर्मॅट असायचा, तो असायचा आधी सरनेम, त्याच्यानंतर असायचं स्टुडंटचं नाव, नेम आणि त्याच्यानंतर असायचं फादर नेम म्हणजे वडिलांचं नाव, विद्यार्थ्यांच्या वडिलांचं नाव. तुमचं आडनाव, मग विद्यार्थ्याचं नाव आणि मग वडिलांचं नाव. परंतु आता गुणपत्रकावर किंवा प्रमाणपत्रकावर ही जी सिक्वेन्स आहे, हा अशा पद्धतीने न राहता तो सिक्वेन्स असणार आहे फर्स्ट नेम म्हणजे काय? तर विद्यार्थ्याचं नाव, त्याच्यानंतर असणार आहे फादर्स नेम, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि लास्टला सरनेम. तो हा जो जी-आर आहे यानुसार जर आपण बघितलं तर ह्या 2 चेंजेस इयत्ता 10वी आणि इयत्ता 12वीच्या मार्कशीटमध्ये करण्यात आलेल्या आहे. एक तर तुम्हाला एकत्रपणे मार्कशीट आणि सर्टिफिकेट मिळणार आहे. दुसरं तर त्याच्यावर तुमचं नाव जे आहे ते नाव चेंज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आता याच्यापुढे बघायला मिळणार आहे. याच्याच सोबत हे जे पत्रक आहे, हा जो जी-आर आहे, हा जी-आर सांगतो की ज्या कुठल्या विद्यार्थ्यांच्या फोटोमध्ये चेंजेस असतील किंवा नावामध्ये काही चेंजेस असतील तर ते ऑलरेडी शाळेकडे ज्या वेळेला प्रवेश पत्र मिळालेलं होतं त्यावेळेला ते मागवण्यात आलेले होते. म्हणजेच काय की जर समजा शाळेमध्ये जो काही आपल्या प्रवेश पत्रकावर ऍडमिट कार्डवर इथे जो आपला फोटो येतो त्या फोटोसाठी करेक्शन जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्हाला शाळेमध्ये तो फोटो सबमिट तुम्ही ऑलरेडी केलेला असायला पाहिजे आणि त्या करेक्टेड फोटोच्या हिशोबाने तुमच्या गुणपत्रकावर किंवा तुमच्या प्रमाणपत्रकावर सगळं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती येणार आहे. त्याच्याच सोबत ही जी नावामधली चेंजेस होत आहेत हे नावामधले चेंजेस सुद्धा शाळेने लवकरात लवकर करून घ्यायचे आहे. त्याची लिंक जी आहे ती लिंक सुद्धा गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे आणि त्या लिंकवर जर तुम्ही गेलात, तुम्ही इन द सेन्स शाळेने जायचंय, शाळा हे सगळं काही बघणार आहे. शाळेमधले मुख्याध्यापक किंवा प्राचार्य जे काही असतील, शाळा असेल किंवा कॉलेज असेल, ते मुख्याध्यापक, प्राचार्य या सर्वांना लिखित स्वरूपामध्ये गव्हर्नमेंटकडनं जी-आरची कॉपी पाठवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. अशाच पद्धतीच्या वेगळ्या-वेगळ्या माहितीसाठी जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल, तर इग्नाइट पाठशालाला नक्की फॉलो करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सगळेच्या सगळे इन्फॉर्मेशन जे आहे त्या वेळोवेळी प्राप्त होतील. इग्नाइट पाठशालाचे बाकीचेही कोर्सेस जर तुम्हाला घ्यायचे असतील, तर दिलेला नंबर आहे, या नंबरवर नक्की कॉल करा. थँक यू.